नमस्कार. मोना स्टोरी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत युवराज आणि उर्वीची भेट होते की नाही. तर चला वेळ न घालवता आपण स्टोरीला चालू करूया. द कॉन्ट्रॅक्ट मॅरेज प्रेम लग्नानंतरचे भाग 11. पद्मा निवास. संध्याकाळी प्रिया घरी आली. सगळे गप्पा मारत बसले होते. फक्त युवराज नव्हता. मग ती फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली. युवराज तिला बेडवर झोपलेला दिसला. ती फ्रेश होऊन तयार होत होती तर तिला त्याची नजर जाणवली. "हां, असं काय बघत आहे एकटक माझ्याकडे? आजारी पडून पडून वेडाबिडा झाला की काय?" प्रिया मनातल्या मनात त्याच्याकडे बघत विचार करत होती. उठून ती युवराजकडे गेली आणि त्याला विचारलं, "युवराज, आता तब्येत ठीक आहे ना तुमची आता?" कुठे तो भानावर आला आणि म्हणाला, "हो, आता ठीक वाटते. ओके. चला मग खाली डिनरसाठी सगळे वाट पाहत असतील." प्रिया म्हणाली, "हो, तू चल पुढे. मी फ्रेश होऊन आलो." युवराज म्हणाला, "ठीक आहे आहे." म्हणून ती खाली निघाली. त्यांना त्यांना काय झालंय? सकाळपर्यंत तर ठीक होते आणि आता काय झालं? यांची नजर थोडीशी वेगळी भासते मला. त्यांच्या नजरेत आता वेगळाच भाव दिसत आहेत, पण नक्की कसले ते समजत नाही. प्रिया खाली जात जात विचार करत होती. युवराज आला तसं सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि तिथेच थोडा वेळ गप्पा मारत बसले. "डॅड, आता मला बरं वाटत आहे, तर उद्यापासून मी ऑफिस जॉईन करतो. तुम्हालाही खूप लोड पडला असेल आणि त्यात आपले न्यू प्रोजेक्टचीही चालू आहेत." युवराज सगळ्यांकडे बघत म्हणाला. सगळ्यांना त्यांचं बोलणे पटलं आणि त्यांनी होकार दिला. तसे एक एक करून झोपायला निघून गेले. प्रिया आणि युवराज रूममध्ये आले, पण आता तो तिच्याकडे बघत नव्हता. त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. उर्वीला तर उद्या भेटायचंय, प्रॉमिस केलं होतं, पण आता तिला उद्या कसं आणि कुठे भेटायचं हाच विचार त्याच्या डोक्यात चालू होता. त्याच विचारात तो गुपचूप जाऊन बेडवर आडवा झाला. काय झालं आहे यांना? का असं वागत आहेत? काय कळतच नाही त्यांचं. "असू दे, मला काय करायचंय?" तिने तिचे विचार झटकले आणि झोपून गेली. दुसऱ्या दिवशी दोघेही आपल्या ऑफिसला निघून गेली. पुरोहित ग्रुप ऑफ कंपनी. युवराज त्याच्या केबिनमध्ये त्या 4 दिवसांचे पेंडिंग पडलेली कामे करत बसला होता. मी आय कम इन?" नॉक करत विचारलं. "येस, कम इन." युवराज लॅपटॉपमध्ये बघतच बसला. "बघतोयस काय? बस ना." युवराज संकेतला म्हणाला. "कळलं तर साहेबांना. आपलाही एक मित्र आहे, त्याला काही सांगावं ते तर अथर्व बोलला म्हणून मला समजले की तू आजारी होता." म्हणून संकेत चिडतच युवराजला म्हणाला, "चिल ब्रो, एवढं काय चिडतोस? तुला फक्त महत्त्वाच्या कामाला बोलवायचं. आता तूही कामात बिझी असतोस, त्यामुळे नाही सांगितलं." युवराज म्हणाला, "बरं, ते सोड. मला सांग, एवढं अर्जंटली फोन करून कशाला बोलवलेस?" संकेत म्हणाला, "ते म्हणजे कसं सांगू तुला? कळतच नाही मी ते." युवराज नर्वस होत म्हणाला, "काय मी ते स्पष्ट बोल." संकेत म्हणाला, "ते मी प्रियाच्या प्रेमात पडलो आहे." युवराज पटकन बोलून गेला. मग पुढे तो काय म्हणाला हे त्याने नीट ऐकलं नव्हतं, पण त्याला असे समजले तसे तो काय म्हणाला तसं त्याने श्वास रोखून परत एकदा विचारलं, "काय म्हणालास खरंच?" संकेत शॉक होऊन विचारलं, "मी खरंच तिच्या प्रेमात पडलो आहे आणि तिला पार्टीमध्येच प्रपोज करणार होतो, पण उर्वी इंडियामध्ये आली आहे आणि तिने मला आज भेटायला बोलवले आहे. मला काही समजत नाही काय करावे." युवराज म्हणाला, "सिंपल हे बघ, तू तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता. आता तुझे लग्न झाले आहे. तू आता प्रियावर प्रेम करतोस आहेस हे तिला क्लिअरली सांगून टाक." संकेत म्हणाला, "बरं, आधी तिला भेटतो आणि ती काय म्हणते बघतो आणि पुढचं ठरवतो." म्हणाला, "पण तुझे काय झालं ते तू सांगितलं की नाही तन्वीला अजून? वेळ घालवू नकोस. डॅड तिच्यासाठी मुलगा शोधत आहेत." युवराज गंभीर होत म्हणाला, "हां, नाही बोललो अजून तिला, पण लवकरच बोलतो तिच्याशी." चेहरा पाडत संकेत म्हणाला, "बरं, ठीक आहे. आता मी जातो. मला खूप महत्त्वाची केस आली आहे. रात्री भेटतो." म्हणून संकेत निघाला. युवराजही त्याच्या कामात बिझी झाला. बाहेर आल्यावर संकेतने एक कॉल केला आणि निघून गेला. सरोदे ग्रुप ऑफ कंपनीज. "गाईज, आपण लंचला बाहेर जाऊया." तर या दोघांकडे बघत म्हणाली. पण असा अचानक रीटा म्हणाली, "रीटा, माय बेबी, आज सेलिब्रेशन तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागली." निहाल तोंड पाडत म्हणाला, "नो
मोर इमोशनल ड्रामा नाव. चला पटकन रेडी व्हा, तुमची कपडे आले आहेत. मी आलेच म्हणत प्रिया निघून गेली. प्रिया किती दयाळू आहे ना. या स्वार्थी जगात आपले पण परके होतात. तिथे त्यांनी या परक्याला आपलं बनवलं. नुसतं बोलून नाही तर करूनही दाखवलं की मी तिचा भाऊ आहे. निहाल डोळ्यात पाणी आणत म्हणाला, हो ना, तुला कोणी अनाथ बोलू नये म्हणून तिने या कंपनीमध्ये 20% शेअर्स तुझ्या नावावर केले, प्लस एक विलाही. आणि माझ्या घरचे तयार नव्हते तर प्रियाने त्याची किंमत समजून पण शेवटी तयार केलंच. त्यांना रीटा म्हणाली, आपण खूप लकी आहोत की आपल्याला असे बॉस मैत्रीण मिळाली. तिचे खूप उपकार आहेत आपल्यावर, न फेडणारे येणारे. निहाल म्हणाला, हो लव बर्ड्स आभार. प्रदर्शन झाले असेल तर 5 मिनिटात चेंज करून या, नाहीतर लंच आणि लग्न दोन्ही कॅन्सल. प्रिया त्यांना धमकी देत म्हणाली. तसे ते पळत जात गेले तशी ती गालात हसली. हे दोघे आले तसे ते जायला निघाले. निहाल नेहमीच्या नाही, पूर्वी जिथे स्टे करते त्या हॉटेलमध्ये घे, प्रिया म्हणाली. ओके. तसं त्याने ड्रायव्हरला ॲड्रेस सांगितला, द शाईन हॉटेल. हे तिघेही आत यायला निघाले तसा तिचा फोन रिंग झाली. माफ करा, घरून फोन आहे, घ्यावा लागेल. तुम्ही चला पुढे, मी आले, रीटा म्हणाली. ओके, पण लवकर म्हणून दोघे पुढे निघाले. अचानक तिचा पाय कशात तरी अडकला आणि पडणार तो तिला पकडले. लगेच फायदा घेतला आणि त्या दोघांचे वेगवेगळ्या अँगलने फोटो घेतले. एवढे सगळं झालं की त्या दोघांनाही काही समजलं नाही. आपले कोणीतरी फोटो काढले. यापासून दोघे अभिन्नच हे दोघे पण मग एका प्रायव्हेट एरियाकडे गेले. त्यांचा कॉल संपला, जॉईन झाली, पण ते फोटो काढून तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. आता ती तिचा प्लॅन एक्झिक्यूट करणार होती. ती कोणता प्लॅन पाहूया नेक्स्ट पार्टमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. असेच छान छान स्टोरी, लव्ह स्टोरी पाहण्यासाठी. आणि